आज आपण येथे उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहोत 2 ते 4 जणांसाठीची। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेले आहे। तसेच येथे मी 5 मोठ्या आकाराचे बटाटे छान सोलून घेतल्यानंतर त्यांना पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तसेच एका बाउलमध्ये स्वच्छ पाणी घेऊन ह्या बटाट्यांचे मीडियम आकाराचे कापे करून घेतल्यानंतर त्यांना पाण्यात घालून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये लावून त्याला येथे मी शिजवून घेतलेले आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी येथे मी छान तडतडून घेतलेली आहे। तसेच 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घालून तो लालसर फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सुद्धा येथे मी छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे। आपल्या सर्व जिन्नसला येथे तेल सुटलेला आपल्याला येथे दिसत आहे। तसेच यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालून घेतल्यानंतर हे सर्व जिन्नस येथे मी छान मिक्स करून घेतलेले आहे। जे बटाटे आपण येथे उकडत घातलेले होते त्यांना येथे छान थंड करून घेतल्यावर छान मॅश करून घेतलेले आहेत आणि या जिन्नसमध्ये मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे। आपल्याला यामध्ये हे बटाटे आणि जे जिन्नस आहे हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे येथे मी कलत्याच्या साहाय्याने बटाट्यांना ह्या सर्व जिन्नसमध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटांनंतर स्लो गॅसवर आपली बटाट्याची भाजी बनवून तयार होते। आपली बटाट्याची भाजी जेव्हा खाली लागायला सुरुवात होते तेव्हा तिला एक अप्रतिम आणि छान चव येण्यास मदत होते आणि तिला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला वारंवार परतून घ्यायचं आहे। यावर आता येथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली इथे बटाट्याची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।